म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन घडी कानुबाचे ध्यान यथमती यथवकाश अभंगाच्या चारही चरणाचा विचार आपल्या समोर मांडलाय. आमच्या संस्थेचा नियम आहे महाराज, स्वानंद सुखदेवाशी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील जेवढी सगळी गुरुवर्य मंडळी असेल आमच्याकडे असा प्रकारचा एक प्रघात आहे. पहिला अभंगाचा भाव सांगा आणि मगच काला सांगा. आज काल्याचं कीर्तन आहे ना, पहिला अभंगाचा भाव सांगा आणि मग काला सांगा. आज काल्याचं कीर्तन आहे आणि काला म्हटला का चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाने जे चरित्र गोकुळात केलं त्या चरित्राचा उच्चार करा, अर्थात ते चरित्र सांगा, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठाला ऐका, भगवंताच्या चरित्राला सुरुवात म्हणून झाली. भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली तसं भगवान कृष्णाचं चरित्र हे मथुरेतून सुरू झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहित नाही, आता मी तिकडे लांब होणार, अजिबात लांब होणार नाही. भगवंताचं प्राकट्य मथुरेमध्ये झालं. भगवान प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती देवकी वसुदेवाच्या समोर प्रगट झाली. भगवान प्रगट झाल्याबरोबर देवकी म्हणू लागली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजीठी, जने कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. म्हणून तुम्ही याला लपवा. कोण म्हणत होतं? देवकी वसुदेवाला सांगत होती. भगवान हे ऐकत होते. भगवान म्हणले लपवा नाही, तुम्ही दोघे गपवा. लपवण्याच्या भानगडीत पडूच नका. आणि तुम्ही मला कितीही लपवलं तरी तो मला मारल्याशिवाय राहणार कोण? कंस. आणि मग कृष्णाने सांगितलं, आई बाबा मी तुम्हाला जगावा वाटतो. अरे तू जगावा वाटतो म्हणूनच हातापायात बेड्या घालून घेतल्या. मग वाटत असेल तर नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. घराला मजनी गोकुळाला वसुदेवाने कृष्णाला उचललं, गोकुळामध्ये आणलं. नंद बाबाच्या वाड्यामध्ये कृष्णाला ठेवलं. तिथे एक माया जन्माला आलेली होती. मायेला उचललं आणि मथुरेमध्ये आणून ठेवलं. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. चला इकडलं सोडून द्या. आता कुठलं सांगायचं आपल्याला? गोकुळातलं. भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं. साधारण पहाटेची वेळ आहे. भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं आणि सगळ्या गोकुळामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि मग काय सांगायचंय महाराज, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला म्हटल्याच्या नंतर काय आनंद आहे महाराज. जी दिसेल जी भेटेल त्यांची एकच चर्चा. गवळणा सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट बडे सुईनीची गलबल झाली. काय सांगायचे महाराज, हे नंद बाबाच्या वाड्यामध्ये सगळं गोकुळ जमा झालेलं आहे. आणि खरं सांगू काय, सगळ्यात जास्त उत्सव प्रेमी जर कोण असतील ना ते आमच्या सगळ्या माता माऊली. काय उत्साह असतो महाराज, उत्सव कुठला असू द्या, मग जत्रा असू द्या, यात्रा असू द्या, सप्ताह असू द्या, लग्न असू द्या, जागरण गोंधळ असू द्या, पाचवी बारसा असू द्या, तुम्ही कोणाची गर्दी असते, काय गर्दी महाराज. मला काय सांगायचंय, सगळ्या गोकुळातल्या महिलांनी विचार केला माघारी यायची नाही. नऊवारी पातळ नेसल्या सारख्याच, जसे ते माऊलीच्या सोहळ्यामध्ये कोकणातले दिंडे येतात बघा, एकाच प्रकारच्या साड्या बघा. आणि मग अशा एक रंगाच्या सगळ्यांनी साड्या म्हणजे अंगावरती कपडे परिधान केले, केस विंचरले, केसांच्या अशा वेण्या घातल्या, त्या वेण्यांमध्ये म्हणा ना गजरे अडकवले, आणि तिथून पुढे अभंग निर्माण झाला. खाली केसांमध्ये गजरे अडकवले, हातामध्ये ताटा घेतले, ताटामध्ये सुंटवड्या घेतल्या. पुरुष म्हणले तुम्ही निघाले मग आम्ही काय थांबणार आहे का, हम भी किसी से कम नाही. यांनी सुद्धा एक टांगी धोतर लावले, डोक्याला फेटी बांधली, अशी तुरे काढले जसं काय नारायणगावचा ताफा झालाय. हातामध्ये लिशिम घेतले, आमच्या सगळ्या टाळकऱ्यांनी टाळ घेतले, दोन्ही मृदंगाचार्यांनी मृदंग गळ्यामध्ये अडकवले, सिस्टीम वाल्यांना डीजे लावला, नुसता लावला नाही केला या डीजे बी चालू. मला डीजे लावला, मग काय सांगायचं, सगळं गोकुळ नंद बाबाच्या वाड्यात जमा झालेले सगळ्यांचे हात मला वरती हवेतात. हात काय भगवंताचा जन्मोत्सव, मागचे कार्यकर्ते मंडळी हात 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 वरती करायचे सगळ्यांनी. जे जे करतील वरती हात त्यांनाच कीर्तन संपल्यावर खायला मिळेल. हात हात हात. वा, आज ऐरोली मध्ये भगवंताचं प्राकट्य झाल्याच्या नंतर काय आनंद होता गोकुळामध्ये, तोच आनंद आज आपल्याला घ्यायचा आहे. कुठं, ऐरोली सेक्टर 16. हात आणि नुसते हात वरती करायचे. मी जसं आले ना अगदी तसं माझ्याकडे पाहून आले. नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे. सगळ्या गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, भगवंताचं प्राकट्य झालं, भगवान जन्माला आले, लहानेचे मोठे होऊ लागले. 11:30 वाजत आले, लहानेचे मोठे होऊ लागले. आणि अगदी मोठे होता होता भगवान परमात्मा
रांगायला लागले रांगायला लागले. कुठाने कशालाही गोड वर्णन केल्या बरोबर. थोडा त्रास होता तुम्हाला. आता हे उंच म्हणल्याशिवाय पर्याय नाही बाबा. ते जरा खाली म्हणल्या ना तर मनुष्यच वाटत नाही मध्ये. आता इथं बरीच गेली डोंगरावरची भाजी कशी असली बाहेर परमात्मा रांगायला लागला. रांगत से अंगणी माथा जावळाची विणी. रांगता रांगता अगदी मोठा होऊ लागला. मोठा होता होता परमात्मा गोपाळांच्या समवेत खेळ खेळायला जाऊ लागला. सगळे गोपाळ एकत्र आले आणि सगळ्यांना एकत्र करून एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाला नाव दिलं काय? अखिल माखन चौर्य मंडळ. मंडळाचं रजिस्ट्रेशन झालं. त्या मंडळाचा अध्यक्ष कृष्ण झाला. कृष्ण अध्यक्ष झाला आणि पहिलं पाऊल उचललं कृष्णाने काय? निर्यात म्हणा ना. बंदी निर्यात बंद. आपला माल मथुरेला जाता कामा नाही. आता बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं महाराज ज्याचा माल ज्याचा माल कोल्हे कुत्रे झाले लाल नाही लाली लाल. ऐका माल आपला मजा त्यांची. आपला माल मथुरेला जाता कामा नाही. मग काय करायचं? मंडळ स्थापन केलं आणि पोरांना सांगितलं पोरांनो मी सांगतो तसं करा. याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. मग घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. एकांतातलं घर पाहायचं महाराज. आणि सगळ्या गोकुळामध्ये थोड्या सुरू झाल्या. सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या आणि एकत्र जमा झाल्या का त्यांची एकच चर्चा. का ग मी 8 दिवस झाले पाहते घरामध्ये लोणी दही राहिनाच गेले का? ती म्हणे माझ्या घरी तसंच आहे. ती एकमेकीमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या हे लक्षात आलं हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून खलनायक नव्हे दुसरी आईसी नव्हे तया विना नासी नव्हे दुसरी आईसी. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. तिला कळालं हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? नंदाचा यशोदेचा कृष्ण आहे. मग सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि मग घराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया घराने सांगण्याकरता येशूच्या अंगणामध्ये आल्या आणि येशूदेला सांगू लागले येशूदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी
काय सांगन, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगन, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगन. माझा कृष्ण काय तसा आहे? मग कसा आहे? 5 वर्षाची माझी बाळ, 5 वर्षाची माझे बाळ, 5 वर्षाची माझे बाळ, 5 वर्षाची माझे माझ्या खेळ, अंगणी माझ्या खेळ, अंगणी कालटिकीच घेता आळगे कुंकुळ जाणारी, कालटिकीच घेता आळगे कुंकुळ जाणारी, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडावी कुंकुळ जाणारी, तुम्ही याची संगत सोडावी कुंकुळ जाणारी. कोणती आई बरं तिला हे पटेल सगळं? महेश्वरीला सांगायचं माझा कृष्ण कसा आहे? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, कालटिकीच घेता आळगे कुंकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या बारा, आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घे कुंकुळ जाणारी, तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या. सांगायचं का ग? माझ्या अंगणामध्ये येताना माझा मुलगा खोड्या करतो, माझा कसा आहे का माझा कृष्ण? सावळा गच्ची म्हणा माझा, कवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागी हाय रोली. काय काय येता तुम्ही माझ्या अंगणामध्ये, माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, माझा मुलगा का तसा आहे का? आता सगळ्या गवळणी घराने सांगू लागल्या, अगे यशोदे सांग तुझ्या कृष्णाला काहीतरी. मग ती म्हणली का ग, तुम्ही दररोज येता अन तुझ्या माझ्या कृष्णाने खोडी केली, माझ्या कृष्णानं काय काय केलं का तुमच्या अशा खोड्या? एक गवळण म्हणली यशोदे, आता आम्ही जर काय काय केलं ना असं एक एक जणीचं जर सांगायला लागलो ना, एक वाजली, एक वाजली. लाडका तुझा काना तुझा तुला गोड वाटे, याच्या कोणाला किती सांगू बाई मात्र सिंधू आले, याच्या कोणाला किती सांगू बाई मात्र सिंधू आले. महिपत्र सिंधू आले, याच्या कोणाला किती सांगू महिपत्र सिंधू आले. यशोदे तुझ्या कृष्णाच्या खोड्या सांगायला सुरुवात केल्या. आमच्या गतीर महाराजांनी प्रमाण दिले, याच्या खोड्या सांगू किती, याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र आटे आणि सिंधुशाही आटे. म्हणजे पृथ्वीचा कागद केला, कल्पतरूची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि स्वतः लिहायला बसली. बुद्धीची देवता सरस्वती, तरी ती याचं खोड्या चरित्र सांगू शकत नाही. आणि तू म्हणते सांग काय काय केलं माझ्या कृष्णाने. आता एक एक जणीचं सांगू, एक एक जणी सांगू. आता ते काय सांगायसारखं नाही गड्या. आता सगळ्याचं सांगत, आता एक एक जणीचं सांगायला शक्यच नाही. का सांगू? सांगू एक किती सांगू ना, पण ऐकाय सारखं नाही तरी सांगू. आम्ही असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी. आता नारायणगावची आठवण येईल तुम्हाला. आम्ही असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी, ग बाई 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 बाई, अब चितहारी तुझा आला, ग बाई बाई, चितहारी तुझा आला, ग बाई 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 बाई.
सोडिले दोघा माझारी तवा ते बुचकारी आमासी ग बाई 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 सांगाय सारखं नाही पण आता आग्रह धरलाय म्हणून सांगावं लागेल. ऐक, आम्ही दोघं म्हणजे दोघं झोपलेलो होतो आणि मध्यरात्री तुझा कृष्ण आला, मुंगूस घेऊन आला, मुंगूस, आणि ते मुंगूस आमच्या दोघांच्या मध्ये सोडलं, म्हणजे पप्याच्या बापाच्या आणि माझ्या मध्ये सोडलं. आता मुंगूसच आहे ते. तेव्हा ते मासी बोचकारी त्यानं बोच काढायला म्हणजे गुदगुल्या करायला सुरुवात केली. कोणाला? आम्हा दोघांना. बरं, पहिली गुदगुली त्यांनी पप्याच्या बापाला केली. पप्याच्या बापाला, ए, त्याला गुदगुल्या, आता ते त्याला गुदगुल्या करून झाल्याच्या नंतर त्यानं म्हणजे जमदाग्नीची बहीणच होती ती. आता तिला गुदगुल्या केल्याच्या नंतर ती म्हटली, मला तरी मला म्हणता तिकडे तुम्हाला तरी कळत का? आता गुदगुल्या करता का? हे गुदगुल्या करायचं वय आहे का? काळ्याचे पांढरे झाले, दाताचं बचाड झालं, हाडकाचे काढ झाले, निम्या गौऱ्या, काही बिचारे बोलायला मागे पुढे पाहत नाही. आता गुदगुल्या करता होय? हे का गुदगुल्या करायचं वय का? गुदगुल्या करायचं आता काही सांगायसारखं अशा अनेक खोड्या केल्या. मग शेवटी यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू खोड्या नको करू माझे का करी तुळशी चुरी, किती सांगू तू नाही कशी हरी, परे परता तू पळून जाशी दुरी नाही, अनावर या लौकिका बाहेर. या जोडून सांगितलं, बाबा म्हणून सांगितलं, शेवटी तंबी दिली. कृष्णा तुला मी ताकीद करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा आता तुला शेवटा खोड्या करू नको. विनाकारण का खोड्या करतो रे लोकांना, कशाला त्रास देतो? आता ऐकतच नाही. यशोदा म्हणली, आता तू घरी ठेवायच्या लायकीचं नाही राहिलं, तुला शाळेत घातलं पाहिजे. मग पूर्वीच्या काळातली शाळा लगेच मी दिली, सांगितलं जा उद्या जाई राणा, सभे घेऊन गोधना. चौकात आला, सगळ्या मित्रांना म्हणला, अरे तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात या. आणि मग काय झालं, मला दुसऱ्या दिवशी तयारी केली, पोरांनी गायांकडे जायची. ऐका, दोन भाकरी बांधल्या, दोन भाकरी बांधल्या, त्याच्यामध्ये लोणचं, चटणी, पापड, पाणी नका होते तोंडात तुमच्या. ऐका, ते एका फाडक्यात ते गुंडाळलं, भाकरी कमरेला बांधल्या. मला हातात घ्यायचं काही काम नव्हतं, गुरी असंच करत होता. डबे नव्हती, डबा हा प्रकार अलीकडे आलाय ना, तर पहिले डबेच काय झाले, भाकर आणि त्याच्यावर फार तर फार काही नव्हतं मला. बरं, त्याचा आनंद वेगळा होता. आता पाची पकवान असतं ना, मला हे नको ते नको ते नको, दगड खातो का त्याच्यापेक्षा? इतकी अवघड परिस्थिती आहे मला. खरंच काय गरीब, खरंच नव्हतं खायला मिळत मला. बघण्याचा खाली एक दिवस ती भाकर कमरेला बांधायची, झालं कमरेला भाकर. ऐका कशी त्यांचा शृंगार कसा असायचा का, खांद्यावरी कंबळी
वृंदावनामध्ये गेल्या, गाया चरू लागल्या, पाणी पिल्या, कळमाच्या झाडाखाली बसल्या. आणि काय काळ होता महाराज, इतकी सुबत्ता होती, जंगल सगळी मोकळं होती, जनावरांना चरांना गायांना मोकळी रानं होती, सगळे झरे उन्हाळ्यात सुद्धा वाहत होते महाराज. बरं तशी नव्हती वाहत, खळखळ वाहतोय गावचा ओढा. ज्याला कळल त्याला कळल, ज्याच्याकडे पाहिजे त्यालाच कळल. खरंच ना महाराज, 12ही महिने महाराज खळखळ सगळे ओढे वाहत होते, म्हणून गाणार तुला ते. परत तसलंही माझं लय पाठ आहे, बरं ते काय पाठ करायला नाही लागत, नुसतं कान पडलं ना काय विशेष अभंग एक एक पाठ करायला 10-10 दिवस घालतो, पण नुसतं रस्त्याने जरी जाताना ऐकलं ना लगेच पाठवून जातो महाराज. ऐका महाराज, काय सुबत्ता होती एक काळ. ऐका, गाया चरू लागल्या, चरल्या गाया, सगळ्या कळमाच्या झाडाखाली बसल्या. मग काय मर्दानी खेळ होते महाराज, ते सगळे गेले, सगळे खेळ अलीकडे गाळात सगळे गेले. म्हणजे जवळ जवळ विटी दांडू गेला. त्याला काय म्हणतात तिरकाव तुमच्या, मग त्याला सुरपारुंबी म्हणतात बघा. हा, सुरपारुंबी गेली. ते असं माग जाळी करायची, पाकडी घेऊन बोकडी फिरवायची, ती जाळी करून कुरवडी असं गेली, ती गेली. आता बर ते चिली पाटी गेली, खो खो गेलं, कबड्डी येतच नाही, गेलं सगळे, आट्या पाट्या गेल्या. चेंडू करायचा आणि एकमेकाला मारायचा, हा ते असं लिंगुरशा करायचा, ढेकूर मारायचा, असे अनेक प्रकारचे खेळ महाराज. एका खेळानं सगळ्या खेळाची जागा घेऊन टाकली. आता 11 माकडं, 3 लाकडं, झेला रे झेला, वरची वरी झेला, झेला रे झेला, वरची वरी झेला. काला तुका म्हणे भावी काला. सगळ्या पोरांना एकत्र जमा केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा काला केला आणि भगवंताने त्या काल्याचं सगळ्या गोपाळांना वितरण केलं. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. विभ्रदवेनुं जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुन कवलं तत्फलान्यंबुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरि सुहृदो हासयन्नर्भ विश्वहि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोग बालकीली. गोपाल कृष्ण भगवान की, कन्हैया लाल की, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, अभंगाचा विचार, भगवंताचा जन्मोत्सव, भगवंताच्या बाललीला, भगवंतानं केलेल्या खोड्या, भगवंतानं खेळलेले खेळ आणि भगवंतानं केलेला काला, या सगळ्या गोष्टीवरती आपल्या प्राप्त वेळेमध्ये आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. वेळेची मर्यादा आहे. असं म्हणतात, ऊस किती गोड असला तरी तो मुळा सगळं पोटात घालायचा नसतो. शक्य नाही ना, किती गोड असेल तर किती खाऊ शकतो. बरं असो, अतिशय देखना दैदिप्यमान असा हा भक्ती उत्सव आपल्या ऐरोली या शहरामध्ये सेक्टर
16 संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या अथक अशा प्रकारच्या प्रयत्नातून हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतानाची जागराची आणि काल्याची अशा दोनही सेवा त्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवा मंडळ त्या मंडळाच्या आग्रहानं आदरणीय रोडे अप्पा असतील आणि त्यांची सगळी सहकारी मंडळी असतील या सर्वांच्या आग्रहानं मला जाता जाता एक विनंती करायची आहे. खरं तर आप्पा आता बसलेत महाराज आणि आप्पा पुढे आप्पा तुम्ही आता थकले, तुम्ही आता लय धावपळ करू नका, जाईपर्यंत करायची धावपळ. बर महाराज या वयात आपण सवय माझ्या मध्ये साधारण किती आपा 78 मग अजून 3 वर्षांना आपण तुमचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा करायचा आपणचा आपल्या सत्यातच साजरा करू वाटलं सर. मी पांडुरंगाला प्रार्थना करेल अकल्प आयुष्य भावे तया गोळा, नुसता सहस्र चंद्र दर्शन नाही आपा, आम्ही तुमचा शताब्दी सुद्धा साजरा करणार आहे आणि खरंच होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्या शताब्दीला मी पुन्हा येईल. अतिशय सगळी मंडळी अगदी आता ह्या वयात हे धावायचं खरं वय नाही मला, हे धावायचं वय नाही, हे पळायचं वय नाही. झालं सर, हे 5 मिनिटं थांबा. अतिशय तन मन धनाने हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवा मंडळ या प्रभागातील या विभागातील जी काही राजकीय क्षेत्रातली मंडळी, अगदी एक वाक्य बोलू का महाराज, कोणताही उत्सव करायचा असेल तर राजकीय हस्ता असल्याशिवाय घडत नाही. आता मला काही या मंडळीचं काही नाव मला माहित नाही, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरातील या प्रभागातील राजकीय क्षेत्रातली मंडळी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याकडे जोरात टाळ्या वाजवायच्या. अतिशय गोड अशा प्रकारची सगळी मंडळी, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि या उत्सवाला जी जी मंडळी जशा जशा पद्धतीने योगदान सहकार्य करतात त्या सगळ्या मंडळीचं अगदी हात जोडून मनापासून सर्वांचं आभार मानतो. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये. गोड अशा प्रकारची ही सगळी टाळकरी गुणीजन गायक वादक मंडळी, दोन्ही वादक, दोन्ही चोपदार, विनेकरी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागातून आलेली बरीच श्रोते मंडळी. खरं तर रात्री आपण आव्हान केलं होतं 9:30ला आले पाहिजे आणि अगदी खरंच म्हणजे 9:45 दरम्यान तर सगळी मंडळी मंडपामध्ये उपस्थित होते. तुम्ही अगदी वेळेत आल्याबद्दल तुम्हाला एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं तर आता काल्याचं कीर्तन असं आहे, ते किती गवळणी म्हणाव्यात, त्या गवळणीला काही तोटा नाही आपल्याकडे, ना आपण काही बघल्यातली कधी म्हणत सुद्धा नाही महाराज, शपथ अजिबात म्हणत नाही महाराज. अशा गवळणी ऐकतच राहाव्या, तुम्ही ऐकतच राहाव्या आणि मी सुद्धा माझ्या तोंडावर तरी म्हणा. काय गोड गोड गवळणी महाराज त्या. आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी वेळेत येऊन आपण सर्वांनी ही कीर्तन श्रवण केली. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्याच मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. या संप्रदायामध्ये अगदी निष्ठावंत अशा प्रकारची मंडळी आपला व्यवसाय, आपली नोकरी, आपला कामधंदा पाहून जमेल तितका पारमार्थ ही सगळी मंडळी या मुंबई सारख्या शहरामध्ये करतात. तुम्हाला खरं तर एकदा तुमच्या करता जोरा टाळ्या वाजल्या पाहिजे. आज गावाकडे जर पाहिलं काय काम नाही लोकांना, पण एवढी लोक नाही उपस्थित राहत महाराज. आज मुंबईमध्ये खरं तुम्ही परमार्थ टिकून ठेवलाय आणि सगळ्यात जास्त मंडळी आपल्या भागातलीच आहेत, म्हणजे डोंगरावरची मंडळी. या मुंबई शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं, पोट भरण्याच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी आलात आणि इथे येऊन सुद्धा एक वेगळं वलय या ठिकाणी तयार केलं. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भगवान करो भगवंताने अशीच सद्बुद्धी द्यावी आणि जीवन जगण्याकरता, परमार्थ करण्याकरता ही ऊर्जा आमच्या पदरामध्ये टाकावी अशी भगवंताकडे मागणी करतो. आणि सर्वांकरता प्रार्थना असेल देवाकडे, हे देवा सर्वे सुखीन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्रानु पश्यन्ति, मा कश्चित दुःख माप्नुयात,
कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ देऊ नको, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी कर, अशी प्रभूच्या श्रेणी विनम्र भावानं प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण आलात, सर्वांच्या बद्दल स्नेह प्रेम भाव व्यक्त करतो. आणि हा असाच स्नेह, हे असंच प्रेम उत्तर उत्तर वाढत जाऊ, अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. ऐकण्याची इच्छा असेल, परिसरामध्ये कीर्तनाची या 2 महिन्यामध्ये भरपूर कीर्तन असतात. वाटलं येत जा, आल्यानंतर परिचय करून दे जा, भेट जा. ऐका, मी मगाशीच बोललो, मच्चित्ता मतगत प्राण, एकमेकाबद्दल प्रेम निर्माण करा. आणि आल्याशिवाय वाढत नाही. ये चला. मला वाटतंय पुढच्या महिन्यामध्ये नेरुळच्या सप्त्यामध्ये सुद्धा काल्याचीच कीर्तन सेवा आहे. मला वाटतं 22 तारीख आहे, 22 जानेवारी, म्हणजे उद्या महिन्याने तिथे आपल्याला यायला जमलं या. मी पुन्हा 22ला तिथे या असं मला सांगतो. असं ज्याला येणं शक्य आहे ते या, सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल होईल, दहीहंडीचा अभंग होईल, बोलिले लेकुरी होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, आरती होईल. जोपर्यंत आपल्याला उठा म्हणत नाही, अगदी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले जातील, तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. सगळ्यांना विनंती असेल, जेवढी मंडळी इथं उपस्थित आहे त्या सगळ्यांना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सेवा मंडळ ह्या मंडळाच्या माध्यमातून आयोजक नियोजक मंडळी असतील, या प्रभागातली सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्यातून हा सप्ताह उपस्थित आहे, उभा राहतो. आणि आज शेवटचा दिवस आहे, भंडाऱ्याचा दिवस आहे, काल्याचा दिवस आहे. सगळ्यांना अन्न प्रसादाची या ठिकाणी व्यवस्था केलेली. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही. जाणार नाही हे मलाही माहिती आहे, पण जाऊ नये अशी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल शिंकेला गेले Hare
सुंदर